या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावला। डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा 1 ऑगस्टपासून अमेरिकेत भारतीय वस्तूंवर 25% कर आकारला जाणार, भारतावर परिणामाची शक्यता। भारत अमेरिकेत सर्व काही चांगलं नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विट करत माहिती। भारत रशियाकडून शस्त्र आणि तेल खरेदी करतोय, भारताच्या टॅरिफमुळे व्यापार करणं कठीण, ट्रम्प यांची भूमिका। अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफच्या परिणामांचा अभ्यास करतोय, भारत सरकारकडून भूमिका जाहीर। भारत दबावाला बळी पडणार नाही, सरकारची भूमिका। देशातील शेतकरी, उद्योजक आणि लहान मोठ्या व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी भारत कटिबद्ध, यूकेसोबत झालेल्या करारातही राष्ट्रहित जपण्याची भारताची भूमिका। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारतातील अनेक उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता। कापड उद्योग, ऑटोमोबाईल्स, ऑटो पार्ट्स, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर परिणाम होण्याची शक्यता। औषध निर्माण, सेमीकंडक्टर, ऊर्जा उत्पादन, तांब या क्षेत्रांना टॅरिफमधून सूट। अमेरिकेसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असल्यानं टॅरिफमधून सूट। टॅरिफमुळे भारताची वार्षिक निर्यात 2 ते 7 अब्ज डॉलरनं कमी होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज। 2023-24 मध्ये भारताची अमेरिकेत 77.52 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात, हा आकडा भारताच्या एकूण निर्यातीच्या 18% असल्याची माहिती। आर्थिक वर्षात भारताची निर्यात अमेरिकेतल्या आयातीपेक्षा दुप्पट। एप्रिल ते जूनच्या तिमाहीत भारताची अमेरिकेत होणारी निर्यात 22.8% वाढून 25.51 अब्ज डॉलर्सवर, आयात 11.68% वाढून 12.86 अब्ज डॉलर्सवर। मोदींची ट्रम्पसोबतच्या मैत्रीची किंमत देशाला मोजावी लागते, काँग्रेसची ट्विट करत मोदींवर टीका। ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ ठोकल्याचीही काँग्रेसकडून टीका। पंतप्रधान मोदींनी भाषणात एकदाही ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही। भाषणात ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही म्हणून 25% टॅरिफ लावला का, प्रणिती शिंदेंचा केंद्राला सवाल। पाकला उद्ध्वस्त करण्या इतकी आपल्याकडे साधनं नाहीत, आपली लढाई फक्त पाक सोबत नाही तर चीन सोबतही। 2014 नंतर सैनिक आणि नागरिकांच्या मृत्यूची संख्या जास्त, सिब्बल यांची टीका। पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावर बंदी आणा, शहांनी ICCच्या चेअरमनला मॅच रद्द करण्यासाठी फोन करावा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची मागणी। प्रणिती शिंदेंकडून पहलगाम हल्ल्यातील मृतांचा आणि सैन्याचा अपमान, ऑपरेशन सिंदूरबाबतच्या प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावरून फडणवीसांची टीका। 24 तासात उपराष्ट्रपतींचा राजीनामा, कारण ते तुमचं म्हणणं ऐकत नव्हते। 26 लोकांच्या हत्येनंतरही कुणाची माफी नाही, कुणाचा राजीनामा नाही, देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राऊतांचा केंद्रावर निशाणा। ऑपरेशन सिंदूर नाव का, सिंदूर तर पुसलं गेलंय, खासदार जया बच्चन यांची टीका। सरकारमध्ये काही लोक नावं द्यायला परफेक्ट, लोकांचा जीव वाचवण्यात सरकार अपयशी, जया बच्चन यांची टीका। हिंदू असणं देशात गुन्हा आहे का, देशात आजही औरंगजेबाची चिल्लीपिल्ली जिवंत, पुणेकर आणि जनभावना ऑपरेशन सिंदूर सोबत, खासदार मेधा कुलकर्णी यांचं राज्यसभेत वक्तव्य। प्रांजल खेवलकरांना ट्रॅप लावून अडकवलं, पर्समध्ये कोकेन सापडलेली महिला पोलिसांनीच पाठवली होती, पोलिसांची कारवाई बनावट, उच्च न्यायालयात जाणार, खेवलकरांच्या वकिलांचा दावा। कराडी प्रकरणातील पोपटानी आणि श्रीपाद यादव 15 दिवसापूर्वीच खेवलकरांच्या ग्रुपशी जोडले गेले होते, आमची बदनामी करण्यासाठी पुणे पोलिसांचा डाव, एकनाथ खडसेंचा आरोप। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात हायकोर्टाचा निर्णय, सुप्रीम कोर्टाकडून कायम, प्रकाश आंबेडकर यांची ट्विट करत माहिती। पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाकडून आदेश। हायकोर्टानं पोलिसांवर थेट FIR करायला सांगितलंय, पण त्यात पोलिसांचं नाव समाविष्ट करायचं की नाही हे चौकशी अंती ठरवू, अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका। सूर्यवंशी प्रकरणात फडणवीसांची प्रतिक्रिया। कृषीमंत्री कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। कोकाटेंबाबत विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर, रोहित पवारांची माहिती। काहीही झालं तरी राजीनामा देऊ द्यायचा नाही, हे सरकारचं धोरण। जयंत पाटलांची फडणवीसांवर टीका, तर मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानं सर्व सहकारी काम करतायत, जयंत पाटलांचा निशाणा। समज देऊन सोडून द्या आणि आपल्या लोकांना वाचवा, राज्यात नवा फडणवीस ऍक्ट, राऊतांची टीका। तर भ्रष्ट मंत्र्यांच्या फाईल्स घेऊन राष्ट्रपतींना भेटणार, संजय राऊतांची माहिती। तंबी दिल्याच्या बातम्या पसरवून मंत्र्यांच्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्याचं काम, संतोष देशमुखांना न्याय मिळेल का, याबाबत शंका, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। कृषी विभागातील 169 कोटींच्या कथित घोटाळ्याचा चौकशी अहवाल सादर करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। सुरेश धस हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात देणार आव्हान।
अजित पवार शब्दाचे पक्के नाहीत हे स्पष्ट. त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. सरकार विरोधात शेतकऱ्यांची मूठ बांधण्यासाठी राज्यभर दौरा करणार. छावाचे कार्यकर्ते विजय घाडगे आक्रमक. प्रवीण गायकवाड आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संभाजी ब्रिगेड संघटनांचं एकत्रीकरण होणार. लवकरच घोषणा होणार असल्याची मनोज आखरे यांची माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत होणार असल्याची माहिती. तर सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत हे व्यस्त असल्यानं शिवसेना प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता. मुंबईत आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश. जालना महापालिका स्वबळावर लढण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह करणार. गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत घरवापसी. फडणवीसांकडून गोपीनाथ मुंडेंच्या काळातील डांगेंच्या कामांची आठवण. वाजपेयींनी उत्तराधिकारी म्हणून प्रमोद महाजनांचं नाव घेतलं होतं. आपण पंतप्रधान, मुंडे सीएम व्हावे असं महाजनांच्या डोक्यात आलं. तिथूनच आमच्या छळवादाला सुरुवात. अण्णासाहेब डांगे यांचं वक्तव्य. अण्णासाहेब डांगे यांनी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी केलेलं वक्तव्य वेदनादायी. उत्तर द्यायला हयात नसलेल्या व्यक्तींवर अशा पद्धतीनं बोलणं आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही. प्रकाश महाजन यांचं ट्विट. नेते येतील जातील, मात्र लोक विचारांसोबत कायम. अण्णासाहेब डांगेंच्या अनेक संस्था, त्यामुळे त्यांची काहीतरी अडचण असेल. डांगेंच्या भाजप पक्षप्रवेशानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा लाभार्थ्यांना मिळावा. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आमदारांसोबत ठाकरेंकडून काल बीडीडीतील सर्व घरांची पाहणी. काही लोक अजित पवारांसोबत सत्तेत जायचं म्हणतायत असं सांगितलं, मात्र शरद पवारांकडून सत्तेत जाण्यासाठी स्पष्ट नकार. शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. बारमध्ये दारूपीत फाईल तपासणं हा मस्तवालपणा. नागपुरातील प्रकरणावरून वडेट्टीवारांची टीका. तर बारमध्ये फाईल घेऊन जाणारा अधिकारी निलंबित. शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया. भाजपसोबत युती करणं भूतकाळातील सर्वात मोठी चूक. भाजप सोडून कुणाशीही युती करण्यास तयार. पालिका निवडणुकीसंदर्भात रासपच्या महादेव जानकर यांचं वक्तव्य. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. ज्ञानेश्वरी मुंडे कुटुंबासोबत मुंबईकडे रवाना. महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंचा लढा सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून माझ्या यातना सांगणार. जोपर्यंत जिवंत तोपर्यंत न्यायासाठी लढा देत राहणार. ज्ञानेश्वरी मुंडेंचा निश्चय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता. शिवसेनेचे खासदार आणि इतर राज्यातील महत्वाच्या सेना नेत्यांच्या बैठका. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचा करार. आरोग्य विभाग जागतिक दर्जाच्या 2 संस्थांसोबत सामंजस्य करार. उद्योगांच्या सर्व परवानग्या मैत्री पोर्टलवर ऑनलाईन द्या. मुख्यमंत्री फडणवीसांचे सह्याद्रीवरील बैठकीत आदेश. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध विषयांवर चर्चा. भाजप नेते नारायण राणेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट. मुंबादेवी परिसर विकासाची मोदींकडे मागणी. तिलारी धरण परिसरात 200 एकर जागेत गार्डन विकसित करण्याची विनंती. येरे येरे पैसा 3 सिनेमात कंटेंट आहे का? अमेय खोपकर मल्टिप्लेक्स मालकांवर चुकीचे आरोप करतायत. राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची टीका. ज्या बांगलादेशी लोकांनी खोटी जन्म प्रमाणपत्र घेतली ती सर्व 15 ऑगस्टपर्यंत रद्द केली जाणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. मतदानाची प्रक्रिया आहे त्यापेक्षा सक्षम कशी करायची याबाबत निवडणूक आयोगानं माहिती घेतली. चिन्ह आणि सुनावणीसाठी भेटलो नाही. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तर बांगलादेशींची नावं काढून टाकण्याची मागणी केली. सामंतांची माहिती. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांचा संयम ढळला. फेरीवाल्याच्या चर्चेदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर आणि आयुक्तांमध्ये वाद. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या. बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपुरात जोरदार स्वागत. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाल्याबद्दल दिव्याचं सर्वच स्तरातून कौतुक. बुद्धिबळ चॅम्पियन दिव्या देशमुखचा 2 ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित राहणार. नागपूर जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना सहभागी होणार. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल. एनआयए विशेष न्यायालय निकाल देणार. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह 8 जणांचं भवितव्य ठरणार. भारत इंग्लंडमध्ये आजपासून निर्णायक 5वी कसोटी. भारताचा प्रमुख गोलंदाज बुमराहला विश्रांती. तर इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स दुखापतीमुळे कसोटीला मुकणार. ओव्हल मैदानावर रंगणार सामना. गर्भपात करू इच्छिणाऱ्या अल्पवयीन मुलींची ओळख उघड करण्याचा आग्रह नको. सुप्रीम कोर्टानं पोलिसांना फटकारलं. गर्भपात करणाऱ्या अल्पवयीन मुलींसंदर्भात सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी. कबुतरांना खाद्य देणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करा. सुप्रीम कोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश. कबुतरांना खायला घालणं सार्वजनिक त्रास आणि आरोग्यासाठी धोकादायक. सुप्रीम कोर्टाची टिप्पणी.
राज्यातील 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्याचा सरकारचा निर्णय. 500 चौरस फुटापर्यंतची निवासी अतिक्रमणं मोफत, उर्वरित अतिक्रमणांवर बाजार मूल्यानुसार दंड आकारणार. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 60,000हून अधिक अर्ज नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम यादी 2 ऑगस्टला जाहीर होणार. पहिली गुणवत्ता यादी 7 ऑगस्टला जाहीर केली जाणार. बेकायदा परदेशी शिक्षण संस्थांच्या पदव्या अवैध असणार. यूजीसीकडून स्पष्टता. असे अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशारा. विद्यार्थी पालकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज. विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, तर राज्यातील इतर भागात पावसाचा जोर कमी राहणार. वसई विरार महापालिकेच्या माजी आयुक्तांना ईडीचं समन्स. अनिलकुमार पवार यांच्यासह 6 जणांना समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती. ईडीकडून पवार यांच्या निवासस्थानासह 12 ठिकाणी छापे. कर्नाळा बँकेतील 560 कोटींचं कथित गैरव्यवहार प्रकरण. 386 कोटींचा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं बँकेच्या खातेदारांना दिलासा. रुपया 4 महिन्याच्या निच्चांकी पातळीवर. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 52 पैशांनी घसरला. भारत अमेरिका व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे रुपया घसरला. पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरण. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालचा जामीन फेटाळला. अपघात प्रकरणातील पुराव्याशी छेडछाड होण्याची शक्यता. सरकारी वकिलांचा युक्तिवाद. मुंबईतील जयेश तायक्वांदो अकादमीतील खेळाडूंची थायलंडमध्ये दमदार कामगिरी. आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूवर मात करत रौप्य पदक पटकावलं. परिवहन मंत्री सरनाईक यांच्या भूमिकेमुळे एसटीचे 12 कोटी रुपये वाचणार. इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून डिझेल इंधनावरील सवलत दरात वाढ. प्रति लिटर 30 पैशाची वाढ करण्याचा निर्णय. हस्ताक्षर खराब असल्यानं शिक्षिकेकडून 8 वर्षीय विद्यार्थ्याच्या हाताला मेणबत्तीचे चटके. मालाड पूर्वच्या गोकुळधाम परिसरातील घटना. खासगी शिकवणी घेणाऱ्या जयश्री राठोड विरोधात गुन्हा दाखल. ठाण्यात बॅनरबाजीवरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राडा. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात लावलेले बॅनर काढले. बागडे परिसरात तणावाचं वातावरण. मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकर शेठ यांचं नाव द्यावं यासाठी नामकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. सरकारचे आभार मानणारे उपरोधिक बॅनर लावत आंदोलन. विद्याविहार उड्डाणपुलाची सर्व कामं 31 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. जालन्यातील हसनाबाद ते देऊळगाव रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर खड्डे पडल्यानं विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात. सुदैवानं कुणीही जखमी नाही. रस्त्याची दुरवस्था झाल्यानं गावकरी लोकप्रतिनिधींविरोधात व्यक्त करतायत रोष. नांदेडच्या मुखेड आगाराच्या एसटी बसमध्ये गळती. प्रवाशांनी बस चालकाच्या डोक्यावर छत्री धरत दाखवली माणुसकी. मुखेड ते अहमदपूर प्रवासातील व्हिडिओ शेअर. बंगळुरू महामार्गावरील साताऱ्याच्या कराड तासवडे टोलनाक्याजवळ 95 लाखांच्या सोन्यावर डल्ला. 5 संशयित दरोडेखोरांपैकी 1 ताब्यात, 4 पसार. जुलै संपला तरी शिंदखेडा तालुक्याला अद्याप पावसाची प्रतीक्षा. पावसाळा असूनही सोनवत धरणात केवळ 9% पाणीसाठा. शिंदखेडा तालुक्यात पावसाळ्यात पाणी टंचाईचं संकट. सोलापूरच्या माढा तालुक्याच्या 10हून जास्त गावात बिबट्याचे हल्ले. गेल्या 1 महिन्यात 20 जनावरांवर हल्ले. वनविभागानं बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात पावसामुळे शेती पिकाचं नुकसान. कपाशी आणि सोयाबीनचं पीक अजूनही पाण्याखाली. परभणीतही पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ. सरकारनं निकष बदलल्यानं शेतकऱ्यांमध्ये उदासीनता. अमरावतीच्या वरुड मोर्शी तालुक्यात संत्रा कलम विक्रीला सुरुवात. स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ. नांदेड जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे कापूस पिकावर मावा पांढरी माशी रोगाचा प्रादुर्भाव. फवारण्यांचा खर्च वाढल्यानं शेतकरी अडचणीत. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.